नमस्कार, मी आशिष मगर. स्वागत आहे तुमचं एटीएम गुरु यूट्यूब चॅनलवर. बघा, सध्या सगळीकडे प्रचार होतोय की मराठ्यांकडे एवढे साखर कारखाने आहेत, सगळ्या शिक्षण संस्था त्यांच्याकडे आहेत, सगळ्या बँका सुद्धा त्यांच्याकडे आहेत. मग मराठ्यांना आरक्षणाची गरज काय? आता साधारणतः काय असतं की मराठा समाजाचे एकूण मुख्यमंत्र्यांपैकी 15 पेक्षा जास्त मुख्यमंत्री मराठा समाजाचे, आमदार खासदार मराठा समाजाचे जास्त. सध्याची परिस्थिती पाहिली तरी 150 पेक्षा जास्त आमदार हे मराठा समाजाचे आहेत. मग एवढा पुढारलेला मराठा समाज असताना त्यांना आरक्षणाची गरज काय, अशी एक प्रकारची मांडणी केली जाते. असे मेसेजेस फिरत आहेत किंवा अशा प्रकारची वारंवार वाक्य सदावर्ते यांच्या तोंडून येत आहेत. सदावर्ते यांनी पहिल्यापासून ह्या सगळा डेटा कलेक्ट करून, डेटा सांगून त्यांनी असं सांगितले की मराठा समाज हा पुढारलेला आहे आणि त्याच्यामुळे मराठा समाजाला आरक्षण मिळू शकत नाही, असं सुप्रीम कोर्ट म्हणत आहे. पण मूळ मुद्दा हा जो डाटा कलेक्ट केलाय, ही सगळी जी माहिती कलेक्ट केली ही म्हणजे अर्धवट माहिती आहे. मुळात त्यांनी हे सगळं सांगायला पाहिजे होते की मराठा समाजातील एकूण मराठा बांधवांपैकी ह्या सगळ्या शैक्षणिक संस्था असतील किंवा मग साखर कारखाने असतील किंवा बँका असतील, ह्या नेमक्या किती लोकांकडे आहेत. किती लोकांकडे आहेत तर पश्चिम महाराष्ट्रातले 10 ते 12 घराणे असे आहेत की ज्या 10-12 घराण्यांमध्ये हे सगळं विभागून घेतलेलं आहे. मुळात ते घराणे जे आहेत ते पूर्वीपासूनच सरंजामदार होते आणि त्याच्यामुळे त्यांच्याकडे हे सगळे संस्था किंवा या संस्थांचं राजकारण त्यांच्याकडे आहे. आणि म्हणून मग हा डाटा किंवा हे जे माहिती आहे, ही माहिती अर्धवट आहे किंवा चुकीची माहिती आहे असं आपल्याला म्हणता येईल. आता मूळ मुद्दा हा नाहीच आहे की या सगळ्या गोष्टीवरून, म्हणजे शैक्षणिक संस्था असतील किंवा साखर कारखाने असतील किंवा बँका असतील, या सगळ्या पुढे करून मराठा समाजाला आरक्षण नाकारणं हा मूळ उद्देश नाहीये. मूळ उद्देश वेगळा आहे. मूळ उद्देश काय आहे? केवळ मराठा समाजाचं आरक्षण न नाकारता यांना संपूर्ण आरक्षण सिस्टीमच इथली संपुष्टात आणायची आहे. कसं ते तुम्हाला एक साधं उदाहरण सांगतो. बघा, 2014ला सत्ता बदल झाला. सत्ता बदलानंतर आपल्याला रामनाथ कोविंद हे राष्ट्रपती झाले. रामनाथ कोविंद हे एससी या प्रवर्गातून येतात. त्याचबरोबर त्याच्यानंतर द्रौपदी मुर्मू ह्या राष्ट्रपती झाल्या, त्या एसटी प्रवर्गातून येतात. आता राष्ट्रपती हे जे पद आहे ते पद घटनेच्या किंवा संविधानाच्या माध्यमातून आपण जर पाहिलं तर या देशातलं सर्वोच्च पद आहे, घटनात्मक सर्वोच्च पद आहे. या पदासाठी कलम 52 नुसार निवडणुकीची एक पद्धत सांगितलेली आहे. या पद्धतीनुसार एकल संक्रमणाच्या प्रमाणशीर प्रतिनिधित्वाने हे राष्ट्रपती हे देशाचं सर्वोच्च पद निवडले जातं. आणि एवढ्या मोठ्या संविधानिक पदावर, भारतातल्या सर्वोच्च पदावर जर एखाद्या प्रवर्गातून, एखाद्या समाजातून एखादी व्यक्ती जर निवडणुकीद्वारे निवडून जात असेल आणि देशाचं सर्वोच्च पद भूषवित असेल, तर तो समाज किंवा तो प्रवर्ग मागास राहिलाय का? हा सगळ्यात मोठा प्रश्न इथं उपस्थित केला जाणार. आणि मग जर तो प्रवर्ग किंवा तो समाज जर मागास नसेल, तर मग अमागास असलेल्या समाजाला आरक्षणाची गरज आहे का? मूळ मुद्दा हा आहे की हे सगळं जे चालू आहे ते आरक्षण संपवण्याच्या आणि संविधानिक अधिकार संपवण्याच्या दृष्टिकोनातून चालू आहे. मूळ मुद्दा असा आहे की मराठ्यांना आरक्षण नाकारण्यापेक्षाही इथली सगळं आरक्षण सिस्टीमच नाकारण्यात या सरकारला किंवा इथल्या सध्या जे ध्येय धोरण आखत आहेत त्यांना महत्वाचं आहे. याचं उदाहरण म्हणून मी तुम्हाला सांगतो, मी 1 महिन्यापूर्वी एक व्हिडिओ केला होता की इथलं ओबीसीचं आरक्षण जाणार म्हणून. ओबीसीचं राजकीय आरक्षण तर गेलेलेच आहे, पण सामाजिक आणि शैक्षणिक हे सुद्धा आरक्षण इथलं किंवा नोकरीमधलं आरक्षण जाणार, असं मी 1 महिन्यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं. तेव्हा बऱ्याच ओबीसी बांधवांना असं वाटलं की मी ओबीसीच्या विरोधात बोलत आहे आणि मी फक्त मराठा समाजाची बाजू घेत आहे. पण मी फॅक्ट सांगितले होते त्या व्हिडिओमधून की कशा पद्धतीनं 2022 मध्ये 2 राज्यातलं ओबीसीचं शैक्षणिक आणि नोकरीतलं आरक्षण गेलेलं आहे आणि त्याच पद्धतीनं महाराष्ट्रातलं आरक्षण सुद्धा येत्या काही दिवसामध्ये जाणार आहे. त्या बाबतीत कोणी ना कोणी उच्च न्यायालयामध्ये जाईल. तर त्याच पद्धतीने मी व्हिडिओ टाकल्यानंतर अगदी 15-20 दिवसानंतरच हे प्रकरण कोर्टात गेलं आणि आता कोर्टातून ओबीसीच्या राहिलेल्या उरल्या सुरल्या आरक्षणाला चॅलेंज करण्यात आलं. म्हणजे मी मांडलेलं व्हिडिओ मधलं जे होतं ते अगदी सत्य होतं आणि इथल्या सत्ताधाऱ्यांना असो किंवा केंद्रातल्यांना असो आरक्षण सिस्टीम संपुष्टात आणायची ही सगळ्यात महत्वाचा उद्देश आहे त्यांचा. आणि म्हणून मराठा समाजाकडे एवढे साखर कारखाने आहेत किंवा एवढ्या शिक्षण संस्था आहेत किंवा इतके त्यांचे आमदार खासदार आहेत किंवा एवढे त्यांचे मुख्यमंत्री झाले, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या मुळात मराठा समाज मागास असल्याचं प्रतिनिधित्व नाही, तर ते मराठा समाज म्हणजे मागास नसल्याचं प्रतिनिधित्व करणार आहेत. आणि हे प्रतिनिधित्व याच्यासाठीच सांगितलं जातंय कारण मराठ्यांना आकर्षण नाकारायचं. आणि याच पद्धतीनं मग हळूहळू एससी समाजाचं, एसटी समाजाचं, इतर समाजाचंही आकर्षण याच पद्धतीवर म्हणजे ते मागास नाहीत, कारण त्यांच्या जातीतल्या किंवा प्रवर्गातल्या लोकांनी या देशाचं सर्वोच्च घटनात्मक पद भूषवलेलं आहे आणि म्हणून मग हे मागास नाहीत असं सांगून हळूहळू ते सुद्धा आरक्षण कमी करण्याचा इथं डाव आहे. सगळ्यात महत्वाचं इथं असं आहे की जर समजा इथं महाराष्ट्रामध्येच असो किंवा भारतामध्ये असो सगळीकडेच
आरक्षण कशासाठी आहे हे समजून घेणं खूप महत्वाचं आहे. आता सध्या आणखी एक काही मुद्द्यावर बोलल्या जात आहे की याला 92% पडले आणि त्याला 50% पडले, तरी सुद्धा 50% वाला नोकरीत लागला आणि 92% वाला नाही लागला. ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, ज्या व्हॉट्सअपद्वारे किंवा इतर मेसेजेसद्वारे आपल्यापर्यंत पोहोचवल्या जातात, त्या सगळ्या गोष्टी आरक्षणाच्या बाबतीत आपल्या सर्वसामान्य लोकांच्या मनामध्ये द्वेष निर्माण करण्यासाठीच्या आहेत. म्हणजे आरक्षणाला एकदा बदनाम केलं, आरक्षणाला एकदा दोष देऊन आपण मोकळे झालो, की आरक्षण सिस्टीम लवकरात लवकर आपल्याला संपवून टाकता येते. आणि म्हणून सगळ्यात महत्वाचं आहे, की आपल्याला आरक्षण हवं असेल, तर आपल्याला आरक्षणासाठी त्या आरक्षणावर आपली श्रद्धा असणं, ते आरक्षण कशासाठी आहे ते समजून घेणं आणि ते आरक्षण आपल्याला कशाप्रकारे टिकवणं गरजेचं आहे. ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेणं खूप महत्वाचं आहे. म्हणून माझी परत सगळ्यांना विनंती आहे, की आरक्षण ही काही गरिबी हटवायची मोहीम नाही. जसं लोक सांगतात, जसे मेसेज पाठवतात, आरक्षण हे इथल्या समाजाला न्याय देण्यासाठी असलेली गोष्ट आहे आणि म्हणून समाजाला न्याय मिळावा म्हणून आरक्षण असणं खूप महत्वाचं आहे. आपण आरक्षणाच्या बाजूने असणं खूप महत्वाचं आहे. आणि ओबीसी बांधवांना सुद्धा सांगतो, मला बरेचसे मेसेज आले होते की तुम्ही ओबीसीच्या विरोधात किंवा असं तसं म्हणून. तुम्हाला अजूनही सांगतो की मी जे महिन्याभरापूर्वी व्हिडिओ केलाय तो व्हिडिओ परत एकदा पहा आणि मी त्याच्यात जे मांडले ते आता सध्याच्या परिस्थितीला, त्यावेळेला कदाचित तुम्हाला ते खोटं वाटलं असेल की काहीतरी वेगळा व्हिडिओ केलाय म्हणून, पण आज जर तुम्ही त्या व्हिडिओचं अनालिसिस केलं तर तुम्हाला कळेल की मी त्यावेळेस मांडलेले सगळे मुद्दे अगदी तंतोतंत खरे ठरलेले आहेत. म्हणून परत एकदा माझी सर्वांना विनंती आहे की सर्वांनी तो व्हिडिओ पहा आणि या माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आरक्षणाबाबतीतली किंवा इथल्या सामाजिक सलोख्याची वारंवार माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी नोटिफिकेशनचं बटन दाबून ठेवा. थांबूया इथं. धन्यवाद.